अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप एसीबीने केल्यानंतर अजित पवारांनी माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचं म्हटलंय। हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याकारणाने यावर अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिलाय। चौकशीला मी सहकार्य करत राहीन अशी प्रतिक्रियाही अजित पवारांनी दिलेली आहे। अजित पवारांवरच्या आरोपांनंतर विरोधकांनी आता सरकारवर आरोप केलेले आहेत। सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय, तर निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून कारवाई केली जात असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। तर घोटाळेबाज तुरुंगात जाणारच अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे। कालच्या घटनेवरून माननीय अजितदादा पवारांना या सगळ्या घोटाळ्यामध्ये ते जबाबदार अशा प्रकारचं शपथपत्र एसीबीच्या डीजीने दिलेलं आहे। कारण म्हणजे न्याय प्रविष्ट बाब असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं बरोबर नाही, परंतु सरकार सातत्याने सूडबुद्धीने वागतंय हे पदोपदी उदाहरणं समोर येतात। आणि नेमकी या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये आपण जर आतापर्यंत पाहिलं की विधानसभेचं अधिवेशन चालू असतानाच पुन्हा अशी प्रकरणं पुढे येतात। कारण मंत्र्यांचे भ्रष्टाचार लपले पाहिजे, सरकारची जी नामुष्की आहे किंवा सरकारचं अपयश जे दिसतंय सगळ्या आघाड्यावर ते कुठेतरी आपल्याला त्यातून लोकांचं लक्ष विचलित केलं पाहिजे, हा सरकारचा प्रयत्न आहे। गेली 3-4 वर्ष चौकशी सुरू होती, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अशा प्रकारे प्रतिज्ञापत्रात नाव मिळालं। ठीक आहे, आता तुम्ही स्वतःच हा शब्द वापरला की ऐन निवडणुकीच्या तोंडावर या अशा प्रकारचं जे आहे ॲफिडेविट करण्यात आलेला त्याचा अर्थ तोच आहे। महाराष्ट्र सदन घोटाळ्यानंतर आता अजित पवार सिंचन घोटाळा प्रकरण मार्गी लागणार, घोटाळेबाजांवर कारवाई होणार। अँटी करप्शननी न्यायालयात जे पुरावे सादर केले आहे, मला विश्वास आहे न्याय मिळेल, घोटाळेबाज जेलमध्ये जाणार।